मित्रांनो, हा माझा 65वा व्हिडिओ. चला तर सुरू करूया आणि बघूया आज काय विषय आहे. आजचा विषय फार मजेशीर आहे. बघूया आता खरं. मोसमानुसार भाज्या लावून किचन गार्डन फुलवा. मोसमानुसार भाज्या लावून किचन गार्डन फुलवा. व्हेरी गुड. बघूया काय ते. गृहिणींच्या हातातच कुटुंबाचे आरोग्य असते असे म्हणतात. त्यामुळे बऱ्याच गृहिणी आपल्या घरातच किचन गार्डनमध्ये भाज्या लावत असतात. घरच्या घरीच किचन गार्डनची निर्मिती कशी करता येते व थोड्या देखभालीच्या माध्यमातून कुटुंबाला वर्षभर कमी खर्चात ताज्या व पौष्टिक भाज्या आपण कशा खाऊ घालू शकू हे पाहूया. व्हेरी गुड. समतोल आहारात एका व्यक्तीच्या रोज 350 ग्रॅम भाज्यांची गरज असते. समतोल आहारात एका व्यक्तीला रोज 350 ग्रॅम भाज्यांची आवश्यकता असते. त्यापैकी 140 ग्रॅम भाज्या आपण आपल्या किचन गार्डन मधून मिळवू शकतो. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाला संपूर्ण वर्षभर ताज्या व सकस भाज्या खाण्यास देऊ शकता आणि घराच्या आजूबाजूला रिकाम्या असलेल्या जागेचा वापरही करू शकता. हे किचन गार्डन आपण घराजवळच्या रिकाम्या जमिनीत, घरच्या टेरेसवर पॉलिथिन अंथरून त्यावर माती टाकून किंवा कुंड्यांमध्ये बनवू शकता. यासाठी काही उपयुक्त गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात. बघूयात काय गोष्टी आहेत ते. भाज्यांच्या जाती, त्या पेरण्याची वेळ व त्यांच्या सुरक्षेचे ज्ञान असायला हवे. काय ते बघूया आपण. आपण आपल्या आवडीची फुलंही किचन गार्डन मध्ये लावू शकता. छान रंगीबेरंगी फुलं जर लावली तर फार सुगंध आणि फार सुशोभित दिसतं ते. किचन गार्डन मध्ये मोसमानुसार व घरातील लोकांच्या आवडीच्या भाज्या लावू शकता. तसेच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर भाज्याही लावू शकता. 1. भेंडी, शेवगा, भोपळा, दुधी भोपळा, हरभरा, वाटाणा, पुदिना, मेथी, कोशिंबीर, पालक, चवळी इत्यादीच्या बियाच लावाव्यात. पॉइंट नंबर 2. टोमॅटो, मिरची, वांगी, फ्लावर, ब्रोकोली, कोबी इत्यादीची रोपे नर्सरीतून खरेदी करावीत. तशीच आपण स्वतःही अशी रोपे तयार करू शकता. बटाटे, कांदे, गाजर, सलगम, बीट इत्यादी उंच अफे तयार करून लावावेत. जास्त वेळ घेणारी रोपे एका बाजूला लावावीत. भाज्यांची रोपे एकाच वेळी न लावता 15 दिवसाच्या फरकाने लावावीत. म्हणजे 15-15 दिवसांनी त्या भाज्या आपल्या जशा तयार होतील तशा काढता येतील. वेलींच्या भाज्या जास्त पसरण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी. म्हणजे टेरेसवर वगैरे किंवा मांडव घालून त्या ज्या वेली असतात त्या पसरत म्हणजे जास्त भाजी मिळू शकते. हा झाला माझा आजचा 65वा व्हिडिओ. तर ह्या किचन गार्डन बद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगितली आहे. तर त्यानुसार आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला मात्र विसरू नका. नमस्कार. धन्यवाद.